हॅलो फ्रेंड्स, हाव आर यू? ठीक आहे, अभ्यास चालू आहे ना सगळ्यांचा? ओके. आज आपण नवीन व्हिडिओ बनवणार आहोत, मुवमेंट ऑफ इनर्शिया. जुन्या सिलेबसमध्ये मुवमेंट ऑफ इनर्शिया वेगवेगळ्या शेपचे काढत होते. रॉडचा काढत होता, रिंगचा होता, डिस्कचा होता, सॉलिड स्पिअरचा होता, सिलेंडरचा होता. फक्त यावर्षी दोनच बॉडींचा आपल्याला काय करायचं, मुवमेंट ऑफ इनर्शिया. एक रिंगसाठी आणि दुसरा डिस्कसाठी. रिंगसाठी फक्त डायरेक्ट मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि दुसरा जो डिस्क आहे त्याचं एक एक्सप्रेशन आहे. परंतु आपण अजून काही व्हिडिओ बनवणार आहे. तुम्हाला प्रत्येक बॉडीचा मी मुवमेंट ऑफ इनर्शिया काढणार आहे. कशात? रॉडचा काढणार, रॉडचे 3 मुवमेंट ऑफ इनर्शिया काढणार आहे आपण. रिंगचे आपण 4 मुवमेंट ऑफ इनर्शिया काढणार आहे. नंतर डिस्कचे सुद्धा 4 काढणार आहे, स्पिअर ॲज वेल ॲज अजून सिलेंडर सुद्धा. ठीक आहे, स्टार्ट करायचा. बघा, हेडिंग लावतो मी. आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. एक मार्कसाठी हा क्वेश्चन आहे. मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग अबाउट an axis passing through its center and perpendicular to its plane. रिंग आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचं, लाईक हिअर रिंग. ओके, कन्सिडर ए रिंग ऑफ मास काय असणार, एम, आणि रोटेटिंग अबाउट एन ॲक्सिस, आणि ॲक्सिस हा सेंटर म्हणून जाणार आहे आणि त्याच्या प्लेनला तो कसा असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. आपल्याला जर मुवमेंट ऑफ इनर्शियाचं पूर्व एक्सप्रेशन होतं, आता ह्याचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. ओके, बघा, कन्सिडर ए रिंग. ही एक रिंग आहे. हा तिचा ऍक्सिस ऑफ रोटेशन. एम म्हणजे काय असणार, मास ऑफ रिंग. आर इज द रेडियस. ओके, नाउ द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग अबाउट ए गिव्हन ऍक्सिस अँड पासिंग थ्रू इट्स सेंटर इज गिव्हन बाय. आणि तो जो मुवमेंट ऑफ इनर्शियाचा जो फॉर्म्युला असणार तो काय असणार आहे, एम आर स्क्वेअर्स. हा रिंगचा फॉर्म्युला आहे. हा डायरेक्ट फॉर्म्युला नाही, हे डेरिवेशन आहे, पण आपल्याला ह्या वर्षी सिलेबसमध्ये डेरिवेशन नाही येते. ओके, आता आपल्याला जो आजचं जे डेरिवेशन्स आहे, डिस्क. ओके, डिस्कसाठी आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया काढणार आहे. त्याचं डेरिवेशन असं बनवणार आहे. इट्स लाईक डिस्क, आणि डिस्क आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. आणि ॲक्सिस कुठून जाणार आहे, सेंटरमधून जाणार आहे, आणि त्याच्या प्लेनला तो कसा असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. ओके, सिंपल एक्सप्रेशन आहे. बघा, हे 1 मार्क्ससाठी क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. डिस्क, बघा, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. ओके, डिस्क आपण बघूया. आपली डिस्क, त्याचा ऍक्सिस, हा डिस्कच्या सेंटर मधून जातोय. आर म्हणजे काय असणार, रेडियस ऑफ द डिस्क. एम म्हणजे काय असणार आहे, मास. ओके, इट्स लाईक डिस्क रोटेटिंग अबाउट एन ॲक्सिस. ॲक्सिस कुठून पास होणार, त्याच्या सेंटर मधून, आणि डिस्क अशी फिरणार आहे. ओके, आणि त्याचा आपल्याला काय काढायचं आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया. नाउ डिस्क इज ए 2-dimensional ऑब्जेक्ट. ओके, बघा, आता पहिल्यांदा ह्या डिस्कचा आपण काय काढू, सरफेस एरिया. द सरफेस एरिया ऑफ द डिस्क इज गिव्हन बाय द सरफेस एरिया ऑफ ए डिस्क इज, आणि सरफेस एरिया काय असणार आहे डिस्कचा, पाय आर स्क्वेअर्स. ओके, आता ह्याची आपण डेन्सिटी काढू, सरफेसची डेन्सिटी. द सरफेस डेन्सिटी, द सरफेस डेन्सिटी ऑफ ए डिस्क इज गिवन बाय. आपण सरफेस डेन्सिटीसाठी एक सिम्बॉल वापरूया, सिग्मा, आणि तो फॉर्म्युला काय असणार आहे बघा, मास
टू डायमेन्शनल डिस्क आहे, मास ऑफ डिस्क आणि काय असणार आहे एरिया, सरफेस एरिया, एरिया ऑफ डिस्क. नाव राईट हिअर therefore sigma is equal to m upon area काय असणार सरफेस एरिया पाय r स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1. ओके, नाव आपल्याला आता ही जी डिस्क आहे आपल्याला याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. जसं आपण मोमेंट ऑफ इनर्शिया बॉडी, समजा एक पार्टिकल आहे, त्याचं मास काय m1 आहे, ऍक्सिस पासून तो किती अंतरावरती r1, तर तिथला मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे बघा m1 r1 स्क्वेअर, प्रोडक्ट ऑफ मास अँड डिस्टन्स स्क्वेअर. ओके, समजा दुसरा एक पार्टिकल असेल m2, r एवढ्या अंतरावरती असेल r2, तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे m2 r2 स्क्वेअर. तिसरा पार्टिकल असेल तर काय येणार आहे m3 r3 स्क्वेअर. असे नंबर ऑफ पार्टिकल असतील तर mn rn स्क्वेअर. आणि सगळ्या बॉडीचा जर काढायचा असेल आपल्याला तर आपण काय करतो समेशन, अँड वी कॅन राईट, किंवा आपण असं लिहूया summation MIRI squares. Now this formula is used when the particles distributions are not continuous. Particles distribution जर कंटिन्यूस नसेल ना तर आपण हा फॉर्म्युला काय करणार आहे यूज करणार आहे. ओके, जर पार्टिकलचं डिस्ट्रीब्युशन कंटिन्यूस असेल, समजा ऍक्सिस आहे, इनर्शिया काढण्यासाठी ऍक्सिस ऑफ रोटेशन्स आणि पार्टिकल्स, समजा एक स्मॉल पार्टिकल आहे त्याचं मास काय dm आहे r एवढ्या अंतरावरती, आणि तिथल्या पार्टिकलसाठी जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल, समजा एक बॉडी आहे आणि त्या बॉडीचे प्रत्येक पार्टिकलचं डिस्ट्रीब्युशन, पार्टिकल्स कसे असतात कंटिन्युअसली डिस्ट्रीब्युशन असणार आहे. ओके, तर तिथं मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे इंटिग्रेशन r स्क्वेअर dm. ओके, कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन असेल तर इंटिग्रेशन r स्क्वेअर dm, तर पार्टिक्युलर डिस्ट्रीब्युशन कंटिन्युअस असेल तर हा आपण वापरणार. ओके, नाउ आपल्याला आता मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा डिस्कचा सेंटरसाठी. मग आपण ही जी डिस्क आहे, डिस्क इमॅजिन करा की कशाने बनलेलं असेल, नंबर ऑफ कोइन्सेंट्रिक रिंग्स, असे नंबर ऑफ कोइन्सेंट्रिक रिंग्स असणार आहेत. लाईक अशा काय असणार त्या नंबर ऑफ, जी आपली डिस्क आहे हा तिचा ऍक्सिस, असे नंबर ऑफ ओके, नंबर ऑफ, इमॅजिन करू की ही जी डिस्क आहे कशी आहे ती नंबर ऑफ कोइन्सेंट्रिक रिंग्स. ओके, आणि इन्क्रीजिंग द रेडियस किंवा इन्क्रीजिंग द रेडिया, सॉरी रेडियस नाही रेडिया, कारण ह्याची रेडियस परत ह्याची रेडियस परत ह्याची रेडियस, प्रत्येकाची रेडियस काय असणार आहे डिफरंट असणार आहे. ओके, त्यातली आपण एक ती जे रिंग ती काय करायची कन्सिडर करू आपण. समजा एक रिंग कन्सिडर करू आपण, हा शेडेड पोर्शन जो दिसतोय ती रिंग आपण कन्सिडर करू. ओके, जसं आपल्याला ह्या बॉडीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा होता आपल्याला, तर आपण एक स्मॉल इलेमेंट ऑफ मास m1 कन्सिडर केला. तसंच दुसरा एक मास, स्मॉल मास m1 आणि ऍक्सिस पासून किती अंतर हे कन्सिडर करून मग आपण त्याचा काय केला, तर पार्टिकलचं डिस्ट्रीब्युशन सारखं नसेल तर हा फॉर्म्युला वापरला. तसं आपण ही जर बॉडीचं कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन असेल, एक सिमेट्रिकल बॉडी जर असेल तर आपण एक स्मॉल एलिमेंट dm कन्सिडर करायचा किती अंतरावरती, आणि डायरेक्ट इंटिग्रेशनने काय करायचं r स्क्वेअर dm हा फॉर्म्युला यूज करून त्या बॉडीचा काय करायचा मुवमेंट ऑफ इनर्शिया. तसंच आपण इथं काय करणार आहे, ही सुद्धा सिमेट्रिकल बॉडी, पार्टिकल डिस्ट्रीब्युशन एकसारखे, मग आपण एक स्मॉल हा एक काय केलेला आहे एक रिंग कन्सिडर केलेली, की ती थिकनेस किंवा तिचं मास जे असणार आहे स्मॉल dm असणार आहे, कारण ऑलरेडी डिस्कचं मास काय m, त्यामुळे ऑब्विसली याचं मास काय असणार आहे स्मॉल dm. ती थिकनेस जी असणार आहे, थिकनेस ही थिकनेस dr, आणि हा किती अंतरावरती आपण कन्सिडर केली ती r एवढ्या अंतरावरती. ओके, ही इथे डायग्राम काढतो ती, ही आपली रिंग, ही आपण रिंग कन्सिडर केलेली. ऍक्सिस तोच आहे, कोइन्सेंट्रिक म्हटलेले, प्रत्येक रिंग साठी सेंटर हाच असणार आहे C. ओके, किती अंतराचे आपण कन्सिडर केलेले डिस्टन्स r,
डीएम थिकनेस किती असणार आहे त्याची dr. ओके, आता आपण सुरुवातीला काय करू, जसं डिस्कचा आपण काय काढला होता सरफेस एरिया कन्सिडर केला, नंतर सरफेस डेन्सिटी कन्सिडर केली, तशीच आपण रिंगची सुद्धा काय करणार आहे कन्सिडर करणार आहे. बघा, द सरफेस एरिया ऑफ ए रिंग इज, आणि सरफेस एरिया काय असणार आहे बघा, सरफेस एरिया सरकमफरन्स 2 पाय r इंटू काय असणार आहे dr थिकनेस. ओके, द डेन्सिटी ऑफ द सरफेस डेन्सिटी ऑफ ए रिंग इज, सरफेस डेन्सिटी जर काढायची असेल तर काय लिहूया आपण, सिग्मा इज इक्वल टू, सिग्मा इथं पण वापरला आहे, इथं पण वापरलेला आहे, इथं आपण डिस्क साठी लिहिलं आहे, तिथं रिंग साठी म्हणणार सर काय चालेल ते पण तुम्हाला क्लिअर करतो. ओके, अगोदर मास ऑफ रिंग आणि एरिया ऑफ रिंग. ओके, सरफेस एरिया, देयरफॉर सिग्मा इज इक्वल टू मास ऑफ रिंग काय dm, स्मॉल एलिमेंट ऑफ मास dm, आणि सरफेस एरिया काय 2 पाय r इंटू dr. क्वेश्चन नंबर 2. ओके, नाउ देयरफॉर dm इज इक्वल टू मास ऑफ रिंग आपण काढूया 2 पाय r dr इंटू सिग्मा. ओके, 3 नंबर. आपल्याला त्या रिंगचं काय मिळालेलं मास मिळाले ते किती अंतरावरती, r एवढ्या अंतरावरती, मग आपण त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढू ऍक्सिस साठी. ओके, बघा, द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग अबाउट an axis is given by, आणि तो मुवमेंट ऑफ इनर्शिया काढू त्या ऍक्सिस साठी आपण बघा काय येणार आहे, मुवमेंट ऑफ रिंग साठी बघतोय आय आर किती अंतर, डिस्टन्सचा स्क्वेअर इंटू एलिमेंट डीएम. ओके, आपण ह्या रिंग साठी काय काढलेलं आहे, ही जी रिंग आपण कन्सिडर केली शेडेड पोर्शन मधली, तिचा आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया काढलेला आहे. आपल्याला पूर्ण डिस्कचा काढायचा आहे. त्या अगोदर परत आपण हिचा पण काढू शकतो, हिचा पण काढू शकतो. ही समजा फर्स्ट रिंग म्हणू, ही सेकंड, ही थर्ड, फोर्थ अँड सो ऑन. आपण समजा थर्ड नंबर रिंगचा आपण काय काढलेलं मुवमेंट ऑफ इनर्शिया, मग परत पहिल्याचा काढायचा, परत दुसऱ्याचा, तिसऱ्याचा, चौथ्याचा, मग सगळ्याचे समेशन करायपेक्षा आपण बाय युजिंग इंटिग्रेशन. आणि पार्टिकलचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, सिमेट्रिकल आहे. ओके, नाउ द मुवमेंट ऑफ इनर्शिया mi ऑफ ए डिस्क अबाउट an axis passing through its center by using integrations. आणि इंटिग्रेशनचं लिमिट सगळ्यात महत्त्वाचा विचार करा, कारण इथल्या जर रिंगचा विचार केला आपण, हिथून हिथपर्यंत चाललेलो ह्या रिंगचा, आणि डिस्क कशाने म्हणले नंबर ऑफ कोइन्सिडेंट रिंग्स असं आपण इमॅजिन केलंय. हिथून हिथपर्यंत चाललोय, म्हणजेच समजा ही जर डिस्कची जर ही रेडिया जर 10 सेंटीमीटर असेल इथपर्यंत, इथं 10 असेल तर इथं किती असणार नक्की 0 1 2 3 4 5. ओके, मग आपण कुठून कुठपर्यंत चालू 0 पासून ते 10 पर्यंत. ओके, म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया डिस्क अबाउट एन ऍक्सिस, बरोबर, बाय युजिंग इंटिग्रेशन्स. आणि ते इंटिग्रेशन्स कसं घ्यायचे, फ्रॉम 0 टू r त्याचे लिमिट्स. मी इथे लिहितो आय डिस्क साठी काढतो आपण इंटिग्रेशन आय आर 0 टू r. ओके, देयरफॉर i इज इक्वल टू 0 टू r. आय आर म्हणजेच काय, रिंगचा r स्क्वेअर dm. देयरफॉर i इज इक्वल टू काय असणार आहे 0 टू r. r स्क्वेअर काय बघा आपला, dm काय, हा r स्क्वेअर तसा dm 2 पाय r सिग्मा इंटू dr. ओके, हा r स्क्वेअर आणि r काय होणार आहे 0 टू r 2 पाय सिग्मा r क्यूब इंटू dr. लिमिट डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन्स, कॉन्स्टंट टर्म नेहमी बाहेर घ्यायचे असतात. बघा 2 पाय हा कॉन्स्टंट आहे, सिग्मा, सिग्मा मगाशी मी सांगितलं होतं, सिग्मा जे सरफेस डेन्सिटी आहे, जनरली डेन्सिटी जो असतो प्रकार, डेन्सिटी समजा एक टँक आहे, वॉटर टँक, 10 लिटर पाणी त्यामध्ये. ओके, आणि त्याची डेन्सिटी काढली आपल्याला माहिती आहे त्याची डेन्सिटी. नंतर आपण समजा 5 लिटरची जर डेन्सिटी काढली तर ते सुद्धा काय असणार, सेम असणार आहे.
असं नाही की कमी झाल्यामुळे डेन्सिटी कमी होईल. समजा एखादा आयर्न पीस आहे, लोखंडाचा तुकडा आहे आणि त्याची डेन्सिटी आपण मेजर केली तर त्याचा हाफ केला तर डेन्सिटी काय असणार आहे, सेम असणार आहे. बिकॉज ही जी डिस्क आहे, डिस्कचा तो काय पार्ट आहे, त्यामुळे डेन्सिटी काय असणार आहे, सेम असणार आहे. ओके, इट इज नॉट इम्पॉर्टंट हियर. सो I is equal to 2 pi sigma 0 to r cube into dr. ओके, बघा इंटिग्रेशन आहे. आपण इंटिग्रेशन मध्ये एक फॉर्म्युला शिकलो होतो, इंटिग्रेशन x रेस टू n dx काय असतो, x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. ओके, इथं काय I is equal to 2 pi sigma r रेस टू 4 म्हणजे 3 प्लस 1, 3 प्लस 1 अपॉन 3 प्लस 1 एक स्टेप मी वाढवतो, लोअर लिमिट अप्पर लिमिट. देअरफॉर I इज इक्वल टू काय असणार आहे, 2 पाय सिग्मा, इथे काय असणार आहे, r रेस टू 4 अपॉन 4 0 टू r. ओके, आता आपण ते लिमिट्स पुट करू. देअरफॉर I इज इक्वल टू 2 पाय सिग्मा r रेस टू 4 अपॉन 4 0 जर पुट केलं तर काय होणार आहे, 0. ओके, देअरफॉर I इज इक्वल टू 2 पाय r स्क्वेअर अपॉन 4. आता हा जो सिग्मा आहे, सिग्माची जी व्हॅल्यू पुट करायची ती ही पुट करायची का ही पुट करायची, इक्वेशन 1 का 2, डिस्क का रिंग कुठली, काही. आपण कशाचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढतोय, डिस्कचा काढतोय. म्हणजे काय असणार आहे, m पाय r स्क्वेअर. हा पायला पाय कॅन्सल, हे 2 येतील इथं आणि हा सॉरी इथं 4 आहे म्हणजे इथे किती येतील 2. देअरफॉर I इज इक्वल टू हा काय, हा m हा r स्क्वेअर अपॉन 2. This is our final expressions. Okay, moment of inertia of a disk about an axis passing through its center and perpendicular plane is काय असणार आहे, m r square upon. ओके, सिंपल एक्सप्रेशन आहे. 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याचे न्यूमेरिकल सुद्धा आहेत. ओके, आपण आता जो पुढचा जो पॉइंट बघणार आहे तो 1 मार्क्ससाठी आहे. Radius of gyrations. Radius of gyrations and moment of inertia. These quantity are related to each others. Okay. खूप महत्वाचं आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन्स. आपण मोमेंट ऑफ इनर्शिया शिकलेलो आहे. सुरुवातीला मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला m/r(I) squares. Moment of inertia of a body about a given axis of rotation is defined as sum of product of mass of each particle and square of distance from axis of rotation. हे काही डेफिनेशन वगैरे नाही, जुन्या सिलेबस मध्ये डेफिनेशन होती. आपल्याला माहिती आहे मोमेंट ऑफ इनर्शिया जो आहे तो मास वरती डिपेंड आहे. मास बदललं की मोमेंट ऑफ इनर्शिया का तो चेंज होतो आणि पार्टिकलचं डिस्ट्रीब्युशन जरी चेंज झालं तर मोमेंट ऑफ इनर्शिया का तो चेंज होतो. ओके, आता आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन बघायचं. Radius of gyration and it is denoted by symbol K. ओके, आता हे जे रेडियस ऑफ गायरेशन समजण्यासाठी आपण एक थोडंसं एक्सप्लेनेशन बघू. बघा, एक आपण डिस्क घेऊया. आता आपण डिस्क बघितली होती. कन्सिडर डिस्क ओके ऑफ मास काय असणार आहे, m rotating about an axis passing through its point C. मास m आहे, ऍक्सिस सेंटर मधून जातोय, r त्याची काय असणार आहे, रेडियस ऍक्सिस भोवती फिरते आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे, I इज इक्वल टू जस्ट आता आपण बोललो m r स्क्वेअर अपॉन 2. ओके, नाउ द डिस्क इज रिप्लेस्ड बाय सिंगल पार्टिकल. आपण ही डिस्क काय करणार, रिप्लेस करणार आहे आणि त्याच्या जागेवर सिंगल पार्टिकल आणणार आहे हॅव्हिंग सेम मास ॲज दॅट ऑफ द डिस्क. जे डिस्कचं मास असणार ते सिंगल पार्टिकलचं आपण आणणार आहे. बघा, आणि सिच्युएटेड ॲट ए डिस्टन्स. ओके, ऍक्सिस पासून आपण अशा डिस्टन्स वरती सिच्युएट करणार आहे. आपण एक स्ट्रिंग घेणार आहे लाईट वेटेड. ओके, त्याचं मास निग्लिजिबल करणार आहे आणि अशा डिस्टन्स वरती आपण ठेवणार आहे, तो फिरणार आहे, असा रोटेट होणार आहे.
आणि ह्याचा जर सेम मास जे आपण डिस्क रिप्लेस करणार सिंगल पार्टिकल हॅव्हिंग सेम मास ॲज दॅट ऑफ द डिस्क आणि आपण एक अशा डिस्टन्स वरती ठेवणार आहे हा सिंगल पार्टिकल रोटेट करणार ऍक्सिस भोवती. ओके, आणि ह्याचा जो मुवमेंट ऑफ इनर्शिया असणार तोच कुणाचा असणार आहे, डिस्क एवढाच. बघा, जो मुवमेंट ऑफ इनर्शियाचा डिस्क होता तोच कुणाचा असणार आहे, सिंगल पार्टिकलचा असणार आहे. आपण ठेवतानाच अशा डिस्टन्स वरती ठेवायचंय की ह्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय झाला पाहिजे मॅच, आणि हे जे डिस्टन्स आहे त्याला आपण करणार आहे रेडियस ऑफ गायरेशन्स. ओके, आणि त्याची डेफिनेशन काय बघा, रेडियस ऑफ गायरेशनची आपल्याला सिलेबस मध्ये नाही. बघा, हे जे डिस्टन्स बिटवीन कशामधलं, ऍक्सिस ऑफ रोटेशन अँड ए पॉइंट, हा जो पॉइंट आहे ऍट विच होल मास ऑफ द बॉडी कॅन बी सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. हे संपूर्ण मास इथं काय केले, कॉन्सन्ट्रेटेड सो ॲज टू पोजेस सेम मुवमेंट ऑफ इनर्शिया ॲज दॅट ऑफ द बॉडी. सेम मुवमेंट ऑफ इनर्शिया ती काय करणार आहे, पोजेस करणार आहे. ओके, हा काय आपला मुवमेंट रेडियस ऑफ गायरेशन्स. आता त्याचा जर फॉर्म्युला जर लिहायचा झाला, बघा, पार्टिकलला मास आहे किती अंतरावरती, के, बाय युजिंग डेफिनेशन काय असणार आहे, मुवमेंट ऑफ इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मास आणि डिस्टन्स स्क्वेअर्स. ओके, म्हणजे देअरफॉर के स्क्वेअर इज काय मिळेल आपल्याला, आय अपॉन एम. ओके, देअरफॉर के इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, अंडर रूट आय अपॉन एम. आता इथून पुढे हा फॉर्म्युला काय लक्षात ठेवा, के इज इक्वल टू अंडर रूट आय अपॉन एम. दिस इज द रेडियस ऑफ गायरेशन्स फॉर्म्युला. ओके, नाव द युनिट, याचं युनिट जर आपण बघितलं, याचा युनिट काय असणार आहे, के इज इक्वल टू ह्याचं मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असेल, मास केजी डिस्टन्स मीटर स्क्वेअर्स, केजी मीटर स्क्वेअर्स, आणि हा काय मास केजी हा कॅन्सल होईल, के इज इक्वल टू अंडर रूट एम स्क्वेअर म्हणजे मीटर स्क्वेअर्स आणि बाहेर निघाला तर एम. याच युनिट आणि सीजीएस युनिट काय सेंटीमीटर. ओके, इथं मास रेडियस ऑफ गायरेशन डज नॉट डिपेंड्स अपॉन मास बट इट डिपेंड्स अपॉन डिस्ट्रीब्युशन. बरोबर आहे, फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन पार्टिकल डिस्ट्रीब्युशन्स वरती ते डिपेंड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रेडियस ऑफ गायरेशन गिव्स द आयडिया अबाउट द साइज ऑफ द ऑब्जेक्ट. आयडिया देतोय ऑब्जेक्टची साइज बद्दल. ओके, समजलं, रेडियस ऑफ गायरेशन 1 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहे, सिंपल आहे. आपण जे पुढे जे येणाऱ्या मुवमेंट ऑफ वेगवेगळ्या बॉडीचा काढणारे रॉड, रिंग, डिस्क, त्यास आपल्याला मुवमेंट ऑफ आणि रेडियस ऑफ गायरेशन लागणार आहे. ओके, राईट नाव